Welcome all of you. Today we are going to be discuss about the correlation diagram for D2 electronic configuration. Correlation diagram for D2 configuration. ठीक आहे. आज आपण कोरिलेशन डायग्राम पाहणार आहोत D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी. तर फर्स्ट ऑफ ऑल स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसत असेल कोरिलेशन डायग्रामबद्दल. हा नेटवरनं डाउनलोड केलेली ही इमेज आहे. तर इनिशियली डायरेक्ट आपण जर ती डायग्राम पाहिली तर थोडंसं ते स्ट्रक्चर आपल्याला कॉम्प्लिकेटेड दिसतं आणि एक बेसिक स्ट्रक्चर तरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहून जातं. नेटवरची इमेज पाहिल्यानंतर आपल्या म्हणजे अशी डायग्राम काढायची आहे, एक बेसिक आयडिया येऊन जातो. कोणत्या ॲक्सिसवर म्हणजे राईट हँड साईडला आपल्याला काय लिहायचं आहे, लेफ्ट हँड साईडला आपल्याला काय लिहायचं आहे, कसे लेवल्स आपल्याला मिळणार आहेत, कसे सेम सिमेट्री आणि सेम मल्टिप्लिसिटीचे लेवल्स एकमेकांना क्रॉस करतायत, नॉन क्रॉसिंग रूल काय आहे, हे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला नेटवर दिसत असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे बेसिक गोष्टी ज्या लागणार आहेत D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी कोरिलेशन डायग्राम काढताना ते आपण सायमल्टेनियसली व्हिडिओ पाहत असताना काढूनच घेणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे हाऊ टू फाइंड आउट द लेवल्स ऑप्टेन फ्रॉम स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन. म्हणजे डायग्रॅमच्या लेफ्ट हँड साईडला आपण स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन लिहिणार आहोत आणि डायग्रॅमच्या राईट हँड साईडला टर्म्स, आणि ते टर्म्स कसे स्प्लिट होणार आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण त्याच्यात लिहिणार आहोत. तर इनिशियली सुरुवात करूया. व्हॉट इज मीन बाय स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन. व्हॉट इज मीन बाय स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन. ठीक आहे. स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन काय आहे? ॲक्च्युली हे एक्झायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, त्यालाच आपण स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन म्हणतो आहे. इनिशियली आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढू फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. तर डी ऑर्बिटल कसं स्प्लिट होतं मग 2 सेटमध्ये. एक तर लोअर एनर्जी ट्रिपली डिजनरेट T2G लेवल दिसते आपल्याला खाली, त्याच्यात 3 ऑर्बिटल दिसतात, आणि वरती एक हायर एनर्जी डबली डिजनरेट EG लेवल दिसते. ठीक आहे. अशी स्प्लिटिंग होते डी ऑर्बिटलची ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्डमध्ये. ते ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर इनिशियली D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिताना ग्राउंड स्टेटमध्ये जर कन्सिडर केलं आपण, तर दोघं इलेक्ट्रॉन तुमचे ग्राउंड स्टेटमध्ये येतील. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कुठे येतील? T2G लेवलमध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल मग तुम्हाला? फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज T2G2. T2G2. ठीक आहे. नंतर आपण याला एनर्जी प्रोव्हाइड करू. काय होईल? एक इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधून T2G मधून कुठे जाईल? EG मध्ये. म्हणजे नेक्स्ट एक्झायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणतं जनरेट होईल मग तुमचं? T2G मध्ये एक इलेक्ट्रॉन राहिला, वरती EG मध्ये एक गेला इलेक्ट्रॉन. ठीक आहे. म्हणजे काय मिळालं मग तुम्हाला? T2G1 EG1 नेक्स्ट एक्झायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत अजून आपण एनर्जी सप्लाय करूया. पुढे काय होईल मग? एनर्जी सप्लाय केल्याने अजून एक इलेक्ट्रॉन तुमचा खालच्या लोअर एनर्जी लेवलमधून कुठे जाईल? हायर एनर्जी लेवलमध्ये. बरोबर आहे. ही तुमची खालची लेवल आहे ग्राउंड स्टेट T2G, एक्झायटेड स्टेट EG. अजून एनर्जी सप्लाय केल्यानंतर तो उरलेला हा एक इलेक्ट्रॉन आहे तो सुद्धा वरती जाईल. दोघं इलेक्ट्रॉन EGच्या सेटमध्ये जातील आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल मग? EG2. ठीक आहे. म्हणजे पहिला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणतं आहे मग तुमचं? T2G2. त्याच्यानंतर फर्स्ट एक्झायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणतं येईल मग? T2G1 EG1 हा फर्स्ट एक्झायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, आणि नंतर EG2 हा काय असेल मग? सेकंड एक्झायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ठीक आहे. पुढे यांनाच आपण स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन म्हणतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला, प्रत्येक स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशनला म्हणजे T2G2 नंतर T2G1 EG1 नंतर EG2, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आपण त्याचे मायक्रोस्टेट कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं का तुम्हाला जर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी म्हणजे T2G2साठी किती मायक्रोस्टेट येतील हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल तर त्याच्यासाठी रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला काय आहे? 2D फॅक्टोरियल
अपॉन क्यू फॅक्टोरियल इंटू 2D मायनस क्यू फॅक्टोरियल, हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला 2D फॅक्टोरियल अपॉन क्यू फॅक्टोरियल इंटू 2D मायनस क्यू फॅक्टोरियल. इथे डी काय आहे, डी इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटल. ठीक आहे, आणि क्यू काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आणि याच्यावर ऑलरेडी आपण एक ऑनलाईन लेक्चर घेतलेलं आहे का T2G2ला ग्राउंड स्टेट किती, मायक्रोस्टेट किती येतील, T2G1 EG1ला किती मायक्रोस्टेट येतील आणि EG2ला किती मायक्रोस्टेट येतील, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑलरेडी आपण एक लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, ते जर तुम्हाला जमेल तर मी अजून परत एक व्हिडिओ अपलोड करून देईल मायक्रोस्टेट फाइंड आउट करण्याशी संबंधित. ठीक आहे, तर आपण आता डायरेक्ट ते ॲन्सर्स पाहू की T2G2ला आपल्याला किती मायक्रोस्टेट मिळाले होते, मग 15. ठीक आहे, टोटल डिजेनरसी जर आपण पाहिली D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी, नेक्स्ट स्टेप इज टू ऑब्टेन द नंबर ऑफ एनर्जी लेवल्स इन ईच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणजे या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला किती लेवल्स मिळणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. किंवा इन शॉर्ट या ईच इलेक्ट्रॉनिक या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणकोणत्या एनर्जी लेवल्समध्ये स्प्लिट होत असतो हेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एकतर काय आहे, एक प्रॉपर मेथड आहे की कॅरेक्टर टेबल समोर ठेवायचं आणि त्याच्यानुसार मग ते स्टँडर्ड डिडक्शन मेथड वापरून मग एनर्जी लेवल्स आपण कॅल्क्युलेट करत असतो. पण इथे आपण डायरेक्ट प्रॉडक्ट कन्सिडर करूया. म्हणजेच बाय कन्सिडरिंग द डायरेक्ट प्रॉडक्ट ऑब्टेन फ्रॉम द कॅरेक्टर टेबल वी कॅन राईट दॅट, डायरेक्ट आपण लिहू शकतो का T2G2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला पहिले तर आपल्याला काय करावं लागेल, लेवल्स ऑब्टेन करण्यासाठी या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि मग नंतर 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर डायरेक्ट रिझल्ट आपण मिळवतो बाय युझिंग स्टँडर्ड डिडक्शन मेथड. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन मेथडने मग आपण लेवल्स कॅल्क्युलेट करू. T2G2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कसं कन्वर्ट करणार, मग T2G1 EG1 T2G इंटू T2G असं करावं लागेल. ठीक आहे, हां परत एकदा मी लिहून घेतो. T2G2 या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कसं कन्वर्ट करणार, मग T2G1 इंटू T2G1. म्हणजे फक्त या 2 इलेक्ट्रॉनला एक इलेक्ट्रॉनमध्ये काय मी स्प्लिट केलं, त्यालाच 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शन मी म्हणतो. आणि ॲक्च्युअलमध्ये कॅरेक्टर टेबलमध्ये मग आपण काय, मग त्या लेवल्सचंच मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला काय करावं लागणार आहे, मग T2G इंटू T2G करायचं आहे. बरोबर आहे, तसंच मग T2G इंटू T2G केल्यानंतर मला डायरेक्ट प्रोडक्ट काय मिळेल, इथे काय लेवल्स मिळतील, A1G EG T1G प्लस T2G हे लेवल्स मिळतील. कोणकोणते लेवल्स मिळतील ते दिसतं आहे तुम्हाला. T2G इंटू T2G केल्यानंतर A1G EG T1G प्लस T2G हे लेवल्स मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे पुढे नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे मग तुमचा T2G1 EG1. ऑलरेडी हा 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शन आहे, मग याला कन्वर्ट करण्याची गरज नाही, डायरेक्ट लिहू शकतो आपण T2G1 EG1. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कॅरेक्टर टेबलमध्ये काय करावं लागणार आहे, मग T2G इंटू EG करावं लागणार आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं, T1G प्लस T2G. दोनच लेवल्स आपल्याला इथे मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, मग EG2. याला पण 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करणार, EG1 इंटू EG1. म्हणजेच कॅरेक्टर टेबलमध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, EG इंटू EG करावं लागणार आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला ॲन्सर काय मिळेल, मग A1G प्लस A2G प्लस EG. ठीक आहे, मी आता डायरेक्ट तुम्हाला एक सेपरेटच लिहून देतो प्रत्येक एनर्जी लेवल्स. ठीक आहे, मग आता काय पाहिलं आपण, पहिलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन T2G2 याला मी काय केलं, इनिशियली 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं. बरोबर आहे, 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये मी कसं कन्वर्ट केलं, मग T2G1 EG1 T2G1 T2G1
असं केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग ॲक्च्युअलमध्ये कॅरेक्टर टेबलमध्ये आपण T2G इंटू T2G करणार आहोत, बरोबर आहे. कारण की T2G 2लाच मी 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर काय मिळालं मला T2G इंटू T2G. आणि हे दोघं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला ॲन्सर काय मिळालं मग ॲन्सर काय मिळालं A1G प्लस EG प्लस T1G प्लस T2G प्लस T2G. ठीक आहे, स्क्रीनवर दिसतं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे तुमचा T2G1 EG1. ठीक आहे, ऑलरेडी हे 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये याला कन्वर्ट करण्याची गरज नाही, ते 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्येच आहे. म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो T2G1 EG1 असं लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे कॅरेक्टर टेबलमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे T2G इंटू EG या 2 लेवलचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. ॲन्सर काय म्हणणार आहे T1G प्लस T2G. 2च लेवल्समध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमचं स्प्लिट होतं. ठीक आहे, नेक्स्ट काय एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन EG2 याचं पण आपल्याला 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. म्हणजे कसं करणार EG1मध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग त्याच लेवल्सला मल्टिप्लाय करावं लागणार आहे कॅरेक्टर टेबलमध्ये EG इंटू EG करावं लागणार आहे. ॲन्सर आपल्याला काय मिळेल A1G प्लस A2G प्लस काय मग EG. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कोणकोणते लेवल्स मिळणार आहेत ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे. ठीक आहे, आता आपण इनिशियली स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगून दिलं होतं की T2G2 या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आपल्या डोळ्यासमोर किती मायक्रोस्टेट आहे 15. त्याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय T2G1 EG1ला इथे मायक्रोस्टेट काय 24. आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन T2G2 आणि इकडे तुम्हाला मायक्रोस्टेट मिळत आहेत मग 6, बरोबर आहे. आता हे मायक्रोस्टेट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला स्पिन मल्टिप्लिसिटीज कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर स्पिन मल्टिप्लिसिटी सगळ्यात अगोदर तर व्हॉट इज मीन बाय स्पिन मल्टिप्लिसिटी कशी कॅल्क्युलेट करणार. आता आपण इथे मी तुम्हाला मिनिंग वगैरे काही सांगणार नाही स्पिन मल्टिप्लिसिटीचं. ते ऑलरेडी स्पेक्ट्रामध्ये एक लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे किंवा मी ऑनलाईन तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज मीन बाय स्पिन मल्टिप्लिसिटी. किंवा स्पिन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर स्पिन कशी कॅल्क्युलेट करणार मग त्याच्यासाठी 2s+1 स्पिन मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर स्पिन मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय मग 2s+. याच्यात s काय आहे या फॉर्म्युल्यामध्ये 2s+1 या फॉर्म्युल्यामध्ये s काय s इज द स्पिन. ठीक आहे, आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटवरनं आपण स्पिन डिसाईड करतो, बरोबर आहे. म्हणजे ऑर्बिटलमध्ये जर इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनने भरला असेल तर त्याच्यासाठी स्पिनची व्हॅल्यू काय असेल मग +½ आणि इलेक्ट्रॉन जर ऑर्बिटलमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला असेल तर त्याच्यासाठी व्हॅल्यू आहे -½ ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग इलेक्ट्रॉन कसा भरलेला आहे ऑर्बिटलमध्ये त्याच्यावरनं तुम्ही ते स्पिन वगैरे ती कॅल्क्युलेट आपण तेव्हाच कॅल्क्युलेट करणार आहोत ती स्पिनची व्हॅल्यू. आणि ती व्हॅल्यू तिकडे फॉर्म्युल्यामध्ये टाकायची 2s+1मध्ये आणि रिस्पेक्टिव्ह स्पिन मल्टिप्लिसिटी मग आपण फाइंड आउट करू शकतो. आता आपण काय पाहतो मग D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. तर पॉसिबिलिटी काय आहे D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी एक तर दोघं इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटमध्ये भरले जाऊ शकतात अशा पद्धतीने, एक अपवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शनने, किंवा हे दोन इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिटलमध्ये सुद्धा भरले जाऊ शकतात अशा पद्धतीने, बरोबर आहे. किंवा एक इलेक्ट्रॉन असं अपवर्ड डायरेक्शनने एक ऑर्बिटलमध्ये आणि एक इलेक्ट्रॉन असं डाऊनवर्ड डायरेक्शनने दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. तर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी 2च पॉसिबिलिटी आहेत. एक तर इलेक्ट्रॉन दोघं अपवर्ड डायरेक्शनने भरू शकतो आपण, किंवा एक अपवर्ड डायरेक्शनने आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शनने. ठीक आहे, तर जर इलेक्ट्रॉन तुमचं दोघं अपवर्ड डायरेक्शनने आहे तर स्पिनची व्हॅल्यू एसची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करणार, एक इलेक्ट्रॉनसाठी +½ दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी +½ आणि +½ दोघं ॲड करून आपल्याला आन्सर काय मिळेल मग 1.
म्हणजे एक केस अशी असेल का तिथे स्पिन आपल्याला 1 मिळेल. आणि दुसरी केस काय आहे, ही केस आपण कन्सिडर करूया. एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनने भरलेला, एक इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शनने. तर एक इलेक्ट्रॉनसाठी +½ व्हॅल्यू आणि एक इलेक्ट्रॉनसाठी -½ व्हॅल्यू. ठीक आहे. तर एका इलेक्ट्रॉनसाठी +½ दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी डाऊनवर्ड. तर आन्सर काय मिळेल, +½ -½ कॅन्सल, S इज इक्वल टू 0. म्हणजे दोन केस आहेत आपल्याकडे, एकतर स्पिन 0 मिळेल किंवा स्पिन काय मिळेल मग 1 मिळेल. दोनच पॉसिबिलिटी, एकतर स्पिन 1 मिळेल किंवा स्पिन काय मिळेल मग 0 मिळेल. तर दोघं केससाठी आपण स्पिन मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करू. फॉर केस फर्स्ट, जर तुमची एसची व्हॅल्यू 0 आहे, स्पिनची व्हॅल्यू 0 आहे, तर स्पिन मल्टिप्लिसिटी 2s + 1 काय मिळेल मग तुम्हाला. मग एसच्या जागेवर 0 टाकायचं आहे आन्सर. मग काय 2 × 0 + 1, आन्सर काय मिळेल मग 1. म्हणजे जर S इज इक्वल टू 0 असेल तर तुमची केस काय येईल मग सिंगलेट. केस काय येईल मग सिंगलेट. ठीक आहे. आणि केस सेकंड काय आहे, केस सेकंड काय आहे, तिथे स्पिन एसची व्हॅल्यू 1 आहे आणि जिथे एसची व्हॅल्यू 1 असेल 2s + 1 या रूलनुसार 2 × 1 + 1, आन्सर काय मिळेल मग तुम्हाला 3, ट्रिपलेट. ठीक आहे. म्हणजे आन्सर एकतर सिंगलेट मिळेल किंवा आन्सर काय मिळेल मग ट्रिपलेट. म्हणजे मल्टिप्लिसिटी दोनच आपण लिहू शकतो लेवल्सची, एकतर सिंगलेट लिहू शकतो किंवा ट्रिपलेट लिहू शकतो. ठीक आहे. तर स्पिन मल्टिप्लिसिटीवरनं तर आपल्याला एक कळलं का लेवल्सला आपण दोनच टाईप शकतो, एकतर सिंगलेट किंवा ट्रिपलेट. ठीक आहे. फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता लेवल्सची मल्टिप्लिसिटी आपण फाइंड आउट करू. लेवल्स तर आपल्याला मिळाले. आता मल्टिप्लिसिटी डिसाईड करण्यासाठी दोन वेगवेगळे मेथड आहेत. दोन वेगवेगळ्या मेथडने आपण मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करू शकतो एनर्जी लेवल्सची. पहिली मेथड काय आहे, अँड एरर मेथड, आणि दुसरी आहे तुमची मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री. ठीक आहे. तर मग पहिली पाहू आपण, पहिली मेथड ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल अँड एरर मेथड. ठीक आहे. ट्रायल आणि एरर मेथडमध्ये काय, मग आपण या मेथडमध्ये मल्टिप्लिसिटी मानून चालतो. म्हणजे एक हायपोथेटिकल ABCD टाईप मल्टिप्लिसिटी लिहून घेतो आणि त्याच्यात आपण एखाद्या लेवलला ते डिजेनरसीनुसार काय मग एखाद्या लेवलला सिंगलेट किंवा ट्रिपलेट अशी स्पिन मल्टिप्लिसिटी देऊन एक रफ आयडियाने काय मल्टिप्लिसिटी डिसाईड करत असतो. पण मोर करेक्ट मेथड कोणती, मग मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री आहे, की जिथे आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या लेवलला ट्रिपलेट मल्टिप्लिसिटी येईल आणि कोणत्या लेवलला सिंगलेट मल्टिप्लिसिटी येईल हे तिथेच आपल्याला डिसाईड होईल. पण आता फक्त आपण ट्रायल अँड एरर मेथडनुसार पाहून घेऊ की कसं मल्टिप्लिसिटीज ॲक्च्युअलमध्ये आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर इनिशियल एरर मेथडनुसार पहिले तर आपल्याला माहिती आहे का T2G2 या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1 इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये आपण कन्वर्ट केलं आणि आपल्याला लेवल्स मिळाले T2G × T2G. आणि T2G × T2G केल्यानंतर आपल्याला कोणकोणते लेवल्स मिळाले मग A1G, EG, T1G + T2G हे लेवल्स मिळाले. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय T2G1 EG1. इकडे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मग T2G × EG करायचं आहे आणि आन्सर काय मिळणार आहे मग T1G + T2G मिळणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय EG2. म्हणजे आपल्याला इथे EG × EG करायचं आहे, EG × EG करायचं आहे आणि आपल्याला काय लेवल्स मिळणार आहेत मग A1G + A2G + EG असे लेवल्स आपल्याला मिळणार आहेत. हे लेवल्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक लेवलला डिजेनरसी आपल्याला माहिती आहे, मायक्रोस्टेट आपल्याला माहिती आहे. T2G2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी डिजेनरसी काय आहे 15. बरोबर आहे. मायक्रोस्टेट याच्यासाठी किती 15. T2G1 EG1ला मायक्रोस्टेट किती 24 आणि नंतर EG2ला मायक्रोस्टेट किती मग 6 आहेत. त्याच्यानुसार मग आपण पहिले एक एक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिलेक्ट करू आणि मल्टिप्लिसिटी डिसाईड करू. तर पहिलं मी सिलेक्ट केलं T2G2. ठीक आहे. पहिलं सिलेक्ट केलं T2G2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. इकडे मला लेवल्स कोणते कोणते मिळाले, A1G मिळालं, EG, नंतर T1G मिळेल, नंतर काय आहे T2G. बरोबर आहे.
हे पहा A1G, EG, T1G, T2G हे सगळे मुलिकन सिम्बॉल आहेत. हे आपण कॅरेक्टर टेबलमध्ये शिकलेलो आहे कसं मुलिकन सिम्बॉल देणार, सिम्बॉल कसं देणार. 1 डायमेन्शनल इरेड्युसिबल रिप्रेझेंटेशनसाठी आपण A1G वापरतो, 2 साठी EG, 3 डायमेन्शनल इरेड्युसिबल रिप्रेझेंटेशनसाठी आपण सिम्बॉल वापरतो TT किंवा F वापरतो. सर इथे प्रत्येकाची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. A1G म्हणजे 1, याची या लेवलची व्हॅल्यू किती 2, या लेवलची व्हॅल्यू किती मग 3. मग पहिले इनिशियली काय मग यांच्या मल्टिप्लिसिटीज आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण काय हायपोथेटिकली यांच्या मल्टिप्लिसिटीजला ABCDने रिप्रेझेंट करतो. म्हणजे या लेवलची मल्टिप्लिसिटी A आहे, या लेवलची मल्टिप्लिसिटी B आहे, या लेवलची मल्टिप्लिसिटी C आहे आणि या लेवलची मल्टिप्लिसिटी D आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर या लेवलची व्हॅल्यू मी काय सांगितलं 1, या लेवलची व्हॅल्यू काय सांगितली 2, या लेवलची व्हॅल्यू किती सांगितली 3, या लेवलची व्हॅल्यू किती सांगितली 3, बरोबर आहे. ते 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशनसाठी म्हणजे सिम्बॉल जसं आहे त्याच्यावरनं ती किंमत आहे त्यांची त्या लेवल्सची. आणि टोटल ॲन्सर आपल्याला किती मिळणार आहे, डिजेनरसी आपल्याला माहिती किती मग 15. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली हायपोथेटिकली असं कळतं आहे, म्हणजे आपण असं एक अंदाज लावतो आहे का ABCD हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर किती मिळायला पाहिजे मग 15. मग आपण इथे आपल्या हिशोबाने अंदाज लावून आपण एखाद्या एनर्जी लेवल्स असं काहीतरी पॉसिबल सोल्युशन तिथे टाकायचं. म्हणजे ABCD तिघांची व्हॅल्यूज आपल्याला डिसाईड करायचे आणि आपण स्पीड मल्टिप्लिसिटीजचे 2च व्हॅल्यू देऊ शकतो, एकतर सिंगलेट 1 किंवा 3, ट्रिपलेट सिंगलेट किंवा ट्रिपलेट असे 2च व्हॅल्यूज आपण देऊ शकतो. मग 2 व्हॅल्यू देताना फक्त केअर काय करायची की डिजेनरसी आपल्याला किती मिळायला पाहिजे मग 15. मग पॉसिबल सोल्युशन काय आहे, मोस्ट करेक्ट सोल्युशन मी तुम्हाला सांगून देतो की C आणि D या दोन लेवल्सला C आणि D या दोन लेवल्सला एकतर ट्रिपलेट व्हॅल्यू द्यायची आणि सगळ्यांना सिंगलेट द्यायची. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी आता C सिलेक्ट केलं का, Cला मी सिलेक्ट केलं का याची स्पिन मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे आणि रिमेनिंग ऑल म्हणजे A, B, C आणि A, B आणि D या तिघं लेवल्सची व्हॅल्यू काय असेल मग सिंगलेट. म्हणजे फक्त Cला ट्रिपलेट करायचं आणि A, B, D सगळ्यांना सिंगलेट करायचं, ॲन्सर आपल्याला मिळून जाईल, बरोबर आहे. म्हणजे पहा पुढे मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पेजवर दाखवून देतो ते क्लिअर करून. काय सिलेक्ट केलं मग आपण, कोणते लेवल्स आहे A1G, EG, T1G प्लस T2G हे लेवल्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर यांचे मल्टिप्लिसिटीजला आपण ABCDने पहिले लेबल करून घेतलं. ॲन्सर आपल्याला किती मिळायला पाहिजे 15. या लेवलची व्हॅल्यू 1 आहे, या लेवलची व्हॅल्यू 2 आहे, या लेवलची व्हॅल्यू 3, या लेवलची व्हॅल्यू 3 आहे, बरोबर आहे. आता मी काय सांगितलं मग असं कन्सिडर करा की Cची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे Cची व्हॅल्यू 3 आहे आणि रिमेनिंग A, B आणि D सगळ्यांची व्हॅल्यू काय मग 1 आहे. तर अशा पद्धतीने व्हॅल्यू टाकून मग ॲन्सर काढून पाहायचं ॲन्सर 15 मिळतं आहे का. Aच्या जागेवर 1 टाकणार, मग काय मिळेल 1 + 1. त्याच्यानंतर Bच्या जागेवर पण काय टाकायचं 1, म्हणजे 2 प्लस नाही करायचं बरं का, मल्टिप्लिकेशन आहे 1D असं आहे ना. मग 1 Aची व्हॅल्यू काय मग 1 आहे, 1 × 1 प्लस आपल्याला काय करायचं आहे 2 × B, Bची व्हॅल्यू काय 1, 2 × 1 प्लस 3 × C, पण Cची व्हॅल्यू किती आहे मग 3, मग आपल्याला काय करायला लागणार आहे 3 × 3 कारण की Cची व्हॅल्यू 3 आहे. प्लस पुढे काय करावं लागणार आहे मग 3 × D, Dची व्हॅल्यू काय मग 1, 3 × 1. ॲन्सर काय मिळायला पाहिजे मग 15. मग 15 आहे का चेक करा. 1 + 1 ॲन्सर काय मिळेल 1, 2 × 1 ॲन्सर काय मिळेल 2 प्लस 3 × 3 ॲन्सर काय मिळेल 9, 3 × 1 ॲन्सर काय मिळेल मग 3. म्हणजेच आपल्याला ॲन्सर काय मिळेल मग 3, 1 आणि 2 3, 3 आणि 9 12, 12 आणि 3 15 ॲन्सर काय मग बरोबर आहे. म्हणजे आपण या कन्क्लुजनवरनं इथे आपण काय कळलं Cची व्हॅल्यू आपण काय लिहिले मग 3. म्हणजे ही लेवल तुमची ट्रिपलेट स्टेटमध्ये, बाकी सगळे कसे आहेत मग सिंगलेट आहेत. म्हणजे आपण इथे कसं कन्क्लुजन काढू शकतो की इन T2G2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन T1G लेवल इज ट्रिपलेट अँड रिमेनिंग ऑल द लेवल्स A1G, EG, T2G आर इन सिंगलेट स्टेट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे जसं आपण इकडे T2G2 साठी केलं
नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन T2G1 EG1 आहे. तिकडे आपल्याला लेवल्स मिळाले T1G प्लस T2G आणि डिजेनरसी आहे 24. मग हे शिकण्याच्या अगोदर आपण याची पुढची स्टेप शिकून घेऊ, नंतर याच्याकडे येऊ. पुढची स्टेप काय आहे? EG2. बरोबर आहे. EG2ला आपण कसं केलं तर मग EG इंटू जी केलं आहे आणि नंतर आन्सर काय मिळालं मग आपल्याला A1G प्लस A2G प्लस EG. ठीक आहे. इकडे आणि इथे डिजेनरसी किती आहे मग 6, 06 किंवा 6 म्हटलं तरी चालेल. म्हणजे टोटल आन्सर आपल्याला किती यायला पाहिजे? 6. मग याचे पण मल्टिप्लिसिटीजला आपण म्हणजे कोणकोणते लेवल्स आहे? A1G प्लस A2G प्लस EG. आन्सर काय मिळायला पाहिजे? 6. मग यांच्या लेवल्सला ABCDने नोटेशन करून घेऊ. A याची मल्टिप्लिसिटी B, याची मल्टिप्लिसिटी C. या लेवलची व्हॅल्यू किती? 1. या लेवलची व्हॅल्यू 1. या लेवलची व्हॅल्यू किती? 2. आणि टोटल ॲडिशन केल्यानंतर आपल्याला किती मिळायला पाहिजे? आन्सर 6 आन्सर मिळायला पाहिजे. बरोबर आहे. मग याच्यासाठी पॉसिबल सोल्युशन काय आहे? A आणि B या दोनपैकी दोघांना कोणातरी ट्रिपलेट देऊन द्या मल्टिप्लिसिटी आणि बाकी सगळ्यांना सिंगलेट देऊन द्या, म्हणजे आन्सर मिळून जाईल. मग त्याच्यापैकी मी B सिलेक्ट केलं की Bला मी काय दिलं मग ट्रिपलेट व्हॅल्यू दिली, 3 व्हॅल्यू दिली आणि A आणि C या दोघांना व्हॅल्यू काय दिली मग सिंगलेट. मग आन्सर काय मग टाकू शकतो मी या व्हॅल्यूनुसार तिकडे 1. Aची व्हॅल्यू किती मग? Aची व्हॅल्यू 1 आहे. 1 इंटू 1 प्लस 1B, Bची व्हॅल्यू किती? 3. मग 1 इंटू 3 प्लस पुढे काय 2C, Cची पण व्हॅल्यू किती? 1. 2 इंटू 1. आन्सर काय मिळेल मग? 06 मिळालं का? पहा बरं. 1 इथे काय मिळेल? 3. इथे काय मिळेल? 2. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. आन्सर काय मिळेल मग? 6. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण मग अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं. Bची लेवल ट्रिपलेट आहे, बाकी सगळे सिंगलेट आहे ना, म्हणजे इथे A2G तुमचा ट्रिपलेट आहे, A1G सिंगलेट आणि EG काय मग सिंगलेट आहे. म्हणजे EG2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये आलेले लेवल्सपैकी A2G ट्रिपलेट आहे, बाकी सगळे कसे आहेत तुमचे सिंगलेट आहे. ठीक आहे. आता आपण याच्याकडे येऊ. तो मध्ये आपण सोडून दिला होता T2G1 EG1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनकडे. ठीक आहे. T2G1 EG1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला लेवल्स काय मिळाले आपल्याला? T1G प्लस T2G. बरोबर आहे. आणि डिजेनरसी किती आहे? 24. ठीक आहे. डिजेनरसी किती आहे? 24 आहे. मग आता याला पण आपण त्याच मेथडनुसार जर केलं तर याला A आणि याला B, या लेवलची व्हॅल्यू 3 आहे, या लेवलची व्हॅल्यू 3 आहे. मग 3A 3B. मग आपण जर ट्रिपलेट पण देऊन दिले दोघांना तरीसुद्धा आपल्याला आन्सर बरोबर मिळणार नाही. मग अशा केसमध्ये आपण काय करणार? दोघं मल्टिप्लिसिटीचा वापर. म्हणजे इथे A अँड Bची व्हॅल्यू 3 असेल, ॲज वेल ॲज A अँड Bची व्हॅल्यू काय असेल मग? 1सुद्धा असेल. ठीक आहे. म्हणजे असं आपण दोघं देऊ शकतो. मग आपण पुढे कसं लिहिणार मग? T1G सिंगलेट पण, T1G ट्रिपलेट पण, प्लस T2G सिंगलेट पण आणि T2G ट्रिपलेट पण. तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळेल मग? 24. कारण की पहा 1 इंटू 3 प्लस 3 इंटू 3 प्लस 1 इंटू 3 प्लस 3 इंटू 3. आन्सर काय मिळेल मग? 24. पहा आन्सर 3 9 9 3 9. आन्सर काय मिळेल तुम्हाला? 24. अशा पद्धतीने करू शकतो आपण. 24 आन्सर आपल्याला एक्झॅक्ट मिळेल. म्हणजे इथे आपल्याला फक्त दोघं मल्टिप्लिसिटीज काय मग वापरू शकतो आपण एका ॲट अ टाईम. T1G ट्रिपलेट पण आणि T1G सिंगलेट पण, तसंच T2G सिंगलेट पण आणि T2G ट्रिपलेट पण. ठीक आहे.